FMCC झाला, सगळेजण बघताय, सगळ्या जिल्ह्यातले बघताय. पहिल्यांदा झोनची नीट सर्व बांधणी झाली छत्रपती संभाजीनगरचे. आणि अभिमानाने सांगेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या एकट्या शहरामध्ये जवळपास 400 ते 500 संचालक एकट्या CC बरोबर बांधलेले आहे. एकट्या फक्त शहरामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि तेवढ्या संचालकांच्या जीवावर ही बाहेरची घोडेदौड आहे. गरज नाही हो आम्हाला बाहेर काहीच करण्याची गरज नाही, पण वाटतं आपण करतोय तर आपल्यासाठी नाही दुसऱ्यांसाठी पण करावं. तुम्ही कोणताही कागद घेऊन जा, सर सर्टिफिकेट दाखवा. जेव्हा तुम्ही एखाद्या शासकीय टेबलवर हा कागद ठेवा, मग याची किंमत तुम्हाला कळेल. बऱ्याचशा गोष्टी तर तुम्हाला माहीतच नाही. आता नव्याने मागे आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, 16 वर्षाखालील क्लासेस बंदी. त्यावर वादंग म्हटलं होतं. आपण प्रेस कॉन्फरन्स करून घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्याच्यानंतर आता मागील अधिवेशनामध्ये, शासनाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये क्लासेसवर कडक निर्बंधासाठी नियमावली येऊ घातलेली आहे. अनेक वेळा त्याच्यामधून काही मुद्दे लिखित झाले. महाराष्ट्रात एकूण 8 कोचिंग क्लासेसच्या संघटना आहे आणि अभिमानाची ही गोष्ट आहे. त्याच्यामधल्या अव्वल 2 संघटना आहे. एक म्हणजे PTA, ती आपल्याला फक्त सिनियर आहे, सदस्य संख्येने आपण त्यांनाही ओव्हर केलंय. आणि दुसरी संघटना म्हणजे CCA. महाराष्ट्रातल्या ह्या 2 अव्वल संघटना आहेत ज्यांचं आपण नेतृत्व करतोय. आणि विशेष म्हणजे कृती समिती आपण स्थापन केली